Hello students, today we will start new chapter amines. First we will see what is meant by amines. Okay, amines are the derivatives of ammonia in which one or more hydrogen atoms of ammonia are replaced by same number of alkyl or aryl groups. Okay, त्याला काय बोलतात? Amines काय? Amines are the derivatives of ammonia. NH3. मग याचा एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि तिथे एक अल्काइल ग्रुप अटॅच झाला किंवा अराइल ग्रुप कुठला पण चालतो, देन इट इज कॉल्ड एज प्रायमरी अमाइन्स. म्हणजे when one hydrogen atom of ammonia is replaced by one alkyl or aryl group, then compound formed is called as primary amines. ओके, एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि तिथे अल्काइल ग्रुप अटॅच झाला, काय होईल त्याचं RnH2, याला काय बोलतात? प्रायमरी अमाइन्स. हे अमोनिया आहे, दिस इज नॉट amines, this is primary amines. When two hydrogen atoms of ammonia are replaced by same number of alkyl or aryl groups, the compound form is called as secondary amine. आता लक्षात घ्या, अमोनियाचे दोन हायड्रोजन रिप्लेस केले आणि त्या ठिकाणी अल्काइल और अराइल यांनी अटॅच केले तर काय फॉर्म होतो? सेकंडरी अमाइन, RnHR. These two are may be similar, may be dissimilar. किंवा या ठिकाणी एक R आणि एक AR म्हणजे अराइल ग्रुप बेंझीन रिंग अटॅच असेल तरी चालतं, तो पण काय होतो? सेकंडरी अमाइन होतो. सेकंडरी अमाइन्स. देन third type, tertiary amine. When all three hydrogen atoms of ammonia are replaced by same number of alkyl or aryl groups, the compound form is called as tertiary amines. त्याला काय बोलतो आपण? tertiary amines. tertiary amines चे रिप्रेझेंटेशन कसं आहे मग? RnRR. बरोबर आहे, दिस इज tertiary amines. tertiary amines. इथे लक्षात, अमाइन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि त्याचे टाइप्स पण आपण इथं बघितले. ओके, अमाइन्स आर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स: प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन and tertiary amine. Okay, when one hydrogen atom of ammonia is replaced by one alkyl or aryl group, the compound formed is called as primary amine. When two hydrogen atom of ammonia are replaced by same number of alkyl or aryl group, the compound formed is called as secondary amine. When three hydrogen atoms of ammonia are replaced by same number of alkyl or aryl group, the compound formed is called as tertiary amines. Okay, लक्षात आलं? मग आता अमाइन्स कुठे कुठे असतात? अमाइन्स आर प्रेझेंट इन प्रोटीन, विटॅमिन्स, अल्कलॉइड्स and in many natural compounds. Natural compounds. प्रोटीन, आता प्रोटीन म्हणजे बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बरेच जण शिकले. प्रोटीन्स आर नथिंग बट द अमाइनो ऍसिड्स. अमाइनो ऍसिड्स मीन्स in that compound amines and carboxylic acid group are present. काय असतं? अमाइन, NH2 आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप प्रेझेंट असतो, म्हणून त्याला बोलतात अमाइनो ऍसिड्स. आणि अमाइनो ऍसिड म्हणजेच प्रोटीन, म्हणजे प्रोटीन मध्ये अमाइन ग्रुप असतो. ओके, विटॅमिन्स मध्ये पण असतं, अल्कलॉइड्स मध्ये असतं, बऱ्याचशा हार्मोन्स मध्ये पण अमाइन ग्रुप असतो. ओके, त्यामुळं अमाइन्सचे स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, आपण अमाइन्सच्या इंट्रोडक्शन मध्ये त्याचं क्लासिफिकेशन पण बघितलं. आता नेक्स्ट पॉइंट होता क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स, पण ते आपण घेऊन टाकले. क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. अमाइन्स आर क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स. वन इज द प्रायमरी अमाइन, सेकंड सेकंडरी अमाइन and third one tertiary amines. ओके झालं. मग सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स आर अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. प्रायमरी नाही, सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स आर अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ते कोणते आहेत बघूयात. त्याच्यामध्ये सिमेट्रिकल अमाइन्स अँड अनसिमेट्रिकल अमाइन्स. सिमेट्रिकल और सिंपल अमाइन्स. कीटोन मध्ये पण क्लासिफिकेशन आहे बघा, हे अशाच टाइपचं सिंपल कीटोन अँड मिक्स कीटोन. तसंच सेकंडरी अँड टर्शियरी अमाइन्स आर क्लासिफाइड इनटू अगेन टू टाइप्स. Symmetrical amines
and unsymmetrical amines. Unsymmetrical or mixed amines. आता बघा पहिल्या वाला बघूया सिमेट्रिकल और सिंपल amines. The amines in which the alkyl group attached to either side of NH or functional group are same is called as simple amines or symmetrical amines. Okay, for example CH3 NH CH3 दोन्ही साइडला NH अमाइन फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही साइडला अल्काइल ग्रुप सेम आहेत तर आपण त्याला बोलतो सिंपल अमाइन्स और सिमेट्रिकल अमाइन्स. Okay, the amines in which alkyl groups attached to both sides are same is called as simple amines or symmetrical. Unsymmetrical amine म्हणजे काय? The amines in which the alkyl group attached to the NH group from both sides are different are called as unsymmetrical amines or mixed amines. For example CH3 NH CH C2H5 हा काय झाला तुमचा mixed or unsymmetrical amine and this is your symmetrical amines. म्हणजे दोन्ही साइडचे अल्काइल ग्रुप जर सेम असतील अटॅच तर सिंपल अमाइन. इफ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू बोथ साइड आर डिफरंट देन इट इज मिक्स्ड अमाइन्स और अनसिमेट्रिकल अमाइन. आता टर्शियरी मध्ये याचं कसं करणार? सपोज CH3N CH3 दिस इज युअर सिंपल अमाइन. C2H5N CH3 this is your mixed amines. Okay, जेव्हा alkyl group same असतील that is the simple amine. If alkyl group attached to either side are different then that is a mixed amines. Okay, आलं लक्षात येतं? तर इथं secondary and tertiary amines are classified into two types, symmetrical or simple amines and unsymmetrical or mixed amines. येतं झालं. यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ अमाइन्स. अमाइन्स फंक्शनल ग्रुपच्या बाबतीत त्यांचं स्ट्रक्चर नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन आपण बघूयात. Structure of amines. See, functional group of amines, primary amines are NH2, secondary amines are NHR, tertiary amines are NRR. इथे AR पण असू शकतो तुम्हाला. In amines, on the nitrogen atom, they have a lone pair. We have seen hybridization of ammonia. Okay, in 11th standard, ammonia undergoes sp3 hybridization, having one lone pair, and geometry is a pyramidal. The same like ammonia, all amines, primary, secondary, and tertiary, all amines are also undergoes. Means nitrogen atom in all amines undergoes sp3 hybridization. And also having a one lone pair, and geometry of amines is bipyramidal. Geometry कोणती आहे? Bipyramidal. Primary amines example घेऊयात आपण. RNH2 on the nitrogen atom there have a one lone pair. बरोबर आहे? नायट्रोजन atom वरती काय? one lone pair आहे and three bonding pairs are there. See here, N one lone pair. Here is the R alkyl group. Here is one H. Here is one H. Okay, as like ammonia. इथं पण hydrogen असेल. Okay. So this nitrogen atom in all amines undergoes sp3 hybridization, having one lone pair. Therefore, geometry is not a tetrahedral, regular tetrahedral. Geometry of all amines is pyramidal. Bipyramidal. Geometry is bipyramidal. Okay. जास्त नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काढून पुन्हा आणखी त्याचं पूर्ण टोटल हायब्रिडायझेशन एक्सप्लेन करण्याची काही आवश्यकता नाही. कारण
नेचर ऑफ केमिकल बॉन्ड किंवा केमिकल बॉन्डिंग चॅप्टरमध्ये मला हायब्रिडायझेशन झाले आणि अमोनियाचं हायब्रिडायझेशन आपण बघितलं. सेम लाईक अमोनिया, all primary, secondary and tertiary amines undergoes sp3 hybridization and the nitrogen atom having one lone pair. Okay, structure of amines. Next point, nomenclature of amines. Nomenclature of amines. See, there are two nomenclature system. One is the common nomenclature system and second one is the IUPAC nomenclature system. Amines nomenclature 11th स्टँडर्ड मध्ये पण आपण बघितले. ओके, त्याचे टाइप्स वगैरे मी त्यावेळेस सांगितले होते. बेसिक प्रिन्सिपल अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर शिकत असताना IUPAC नॉमेनक्लेचर आपण सर्व फंक्शनल ग्रुपचं बघितलंय, पॉलिफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं पण बघितलंय. पण आणखी एकदा मी ब्रीफमध्ये कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम अमाइन्सची आणि IUPAC नॉमेनक्लेचर पण एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला रिवाइज होईल आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. Nomenclature of amines. First is the common nomenclature system. Common nomenclature system. Common nomenclature system. Okay. तर in common nomenclature system, amines are named as the alkyl amine. First we have to write the name of alkyl group, then write word amine. For example, for the primary amine CH3NH2, common name of this amine methylamine. याचं कॉमन नेम काय? मिथाइलामाइन. आता लक्षात घ्या, कॉमन नेम आणि IUPAC नेम मध्ये कन्फ्यूज होऊ नका. ओके, IUPAC नेम कसं द्यायचं मी याच्यानंतर घेणार आहे, बट कॉमन नेम ऑफ अमाइन गिवन ॲज अल्काइल अमाइन. First write the name of alkyl group, then write word amine. Okay. For primary, suppose there is the CH3, CH2, NH2. Name of this ethyl amine, etc. But for secondary and tertiary amine, for secondary and tertiary amine, if there is the different alkyl group attached to either side of a functional group, different alkyl groups attached to either side of functional group, then write the name of alkyl group alphabetically and then write the word amine. पहिल्यांदा जे डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच असतील सेकंडरी अमाइन्स मध्ये NH च्या दोन्ही साइडला वेगवेगळे अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर त्यांचे नाव अल्फाबेटिकली लिहा and then write word amine. Name of this, common name of this amine, secondary amine is ethyl methyl amine. Ethyl methyl amine. Okay, alphabetically लिहायचं. Ethyl E is alphabetically first, then M. हे अल्काइल ग्रुप कोणता आहे? इथाइल. हा कोणता आहे? मिथाइल. कुठला अल्फाबेटिकली फर्स्ट आहे? इथाइल. Therefore name of this amine, secondary amine is the ethyl methyl amine. Suppose there have the same alkyl group attached to both sides, then use prefixes di, tri, tetra, etc. दोन्ही साइडला जर सेम अल्काइल ग्रुप असतील CH3 NH CH3, then don't write methyl methyl amine, write dimethylamine. कारण दोन्ही साइडला सेम आहेत त्यामुळे आपण प्रिफिक्स यूज करू शकतो. di means two, dimethylamine. For this dimethylamine. Okay. If suppose there is tertiary amine CH3N CH3 CH3, tertiary amine hai. All the alkyl groups attached to nitrogen atom are same. Then this is the trimethylamine. Common name of this is the trimethylamine. If there is the mixed tertiary amine जर mixed असेल, mix means
डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच टू नायट्रोजन ॲटम. बरोबर आहे, कळतंय. सिंपल अमाइन्स आणि मिक्स्ड अमाइन्स आपण घेतले. ओके, सपोज NC2H5CH3 and here is the CH3CH2CH2 means three different alkyl group attached to nitrogen atom. Then how we can give common name to this amine? First, write the name of alkyl groups alphabetically, then write word amine. Methyl, ethyl, propyl. Alphabetically कुठला फर्स्ट असेल? ethyl, then methyl, then propyl. Okay, therefore ethyl, methyl, propyl amine. This is the primary name of this. This is the common name of this tertiary amines. Okay, याचे काही एक्झाम्पल्स म्हणजे आपण बघूयात. त्या एक्झाम्पल्स आहेत, यांचे कॉमन नेम आपल्याला द्यायचे आहेत. UPSC नाही, UPSC नेम आपण नंतर पाहणार आहोत. कॉमन नेम देत असताना आपण काय करतो? फर्स्ट राईट द नेम ऑफ अल्काइल ग्रुप, देन राईट वर्ड अमाइन. हा कोणता आहे? प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी अमाइन्स? NH2 असल्यामुळे प्रायमरी अमाइन्स आहे. दिस इज अ प्रायमरी अमाइन. नेम ऑफ कॉमन नेम ऑफ दिस अमाइन इथाइल अमाइन. Yes or not? Yes. First write the name of alkyl group, then write word amine. This is a secondary amine. Okay. Two different alkyl group attached to either side of NH. मग काय करायचंय? Write the name of alkyl groups alphabetically, then write word amine. हा alkyl group कोणता आहे? CH3CH2 means ethyl. हा कुठला आहे? This is the isopropyl. See, सेकंड कार्बन वर CH3 आहे, 3 कार्बन म्हणून आयसोप्रोपाइल आणि इथाइल अल्फाबेटिकली. फर्स्ट इथाइल. आयसोप्रोपाइल मध्ये आयसो प्रिफिक्स पकडायचं नाही, फक्त प्रोपाइल पकडायचं असतं. म्हणून इथाइल आयसोप्रोपाइल अमाइन. ओके, नेम ऑफ दिस इज अ टर्शियरी अमाइन. बरोबर आहे. Two similar alkyl group attached to nitrogen atom and one different ethyl. Write it alphabetically. This is ethyl. We have to write first, then dimethyl. Name of this ethyl dimethyl amine. Common name. Next, common name of this aniline. IUPAC name also aniline. When benzene ring attached to NH2 group, then it is aniline. It's not my. This is aromatic amine. ओके, तो कोणता? अरोमॅटिक अमाइन आहे. CH3NH2. नेम ऑफ दिस मिथाइल अमाइन. ओके, यावेळेला कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे. इझी आहे, तेवढं काही हे नाही. ओके, बुकमध्ये एक्झाम्पल आहे. उद्या मी रिॲक्शन घेत असताना कधी बोललो इथाइल अमाइन, तर पटकन तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. ओके, किंवा IUPAC नेम घेतलं त्याचं इथेना अमाइन, तरी पण लक्षात आलं पाहिजे. किंवा मी इथाइल मिथाइल अमाइन बोललो, पटकन स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला कॉमन नेम घेणं गरजेचं आहे. ओके, तर यावेळेला कॉमन नॉमेनक्लेचर सिस्टीम आता तुम्हाला समजली असेल आणि ती सांगता येईल. IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑफ अमाइन्स वी विल टेक इन नेक्स्ट लेक्चर.